मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। जय श्रीराम। अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले। माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। उपस्थित या ठिकाणी परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, तसेच उपस्थित आदरणीय श्री पवनदासजी महाराज खंडेराववाडी उत्तराधिकारी, तसेच हरिभक्तीपरायण जयेश महाराज असतील, तसेच डॉक्टर सचिन दादा पाटील असतील आणि विशेष सर्व मान्यवर, सर्वांचं नाव घेता टाइम लागेल पण सर्वांचं या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित सर्व आणि गावातील सर्व भाविक भक्त, आज खूप मोठा हा दिवस आहे की आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये भगवान, आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री भगवान पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी माता आणि तसंच निष्कलंकी नारायण भगवान जे पुढे 10वा अवतार या ठिकाणी घेणार आहेत, असे निष्कलंकी नारायण भगवान त्या ठिकाणी दोघांचं या ठिकाणी विराजमान होणार आहेत। अशा या दोघांच्या मंदिराचं सुंदर असं भूमिपूजन या ठिकाणी होत आहेत। आणि या ठिकाणी बाबांनी मला जे सांगितलं, मला एक आनंद वाटला की आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे। बाबा, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या बाबाच्या मंदिराची नित्यनेमाची जी पूजा आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचेच अनुयायीच करतात। आजही आपल्या श्री जगन्नाथ बाबांच्या मंदिराची जी पूजन आहे रोज नित्यनेमाने, त्या आमच्या मंदिराची जी आहे असं का म्हणजे मामा आहे का ते? हा बरोबर, सोमा, हा बरोबर आहे। बघा त्यांचे मामा आहे किती रोज आता भाषेबा इथे पूजा करतात, लावून दिला मामा भाषेची जोडी। तर खरं आहे, आपण कुठेतरी एकत्र आले पाहिजे, हा एक खूप महत्वाचा आहे। म्हणून बाबांनी आपल्या या गावात तो समरस्त कुंभ जो ठेवलाय, तो समरस्त कुंभ हा त्याच्या करताच आहे की आपण सर्व एकत्र आले पाहिजे। हा, आणि त्या कुंभाचं जे प्रतीक आहे, आणि शास्त्रच असं आहे की जेव्हा लोखंडाला परीस लागल्याशिवाय त्याचं सोनं होत नाही, तसंच आपल्या गावामध्ये सर्व संतांचे या ठिकाणी या भूमीला पाय लागले आणि त्या परिसांचं या भूमीला पाय लागल्या, या परिसाचं खऱ्या अर्थाने आता सोनं होत आहे। आणि खरंच या गावाचा खरंच उद्धार होणार आहे की मोठमोठे महात्मे ज्यांचं आपल्याला दर्शन होत नाही, अशा महात्म्याचं दर्शन या ठिकाणी झालं। कारण संतांचं दर्शन सहज होत नाही। नाथ महाराज म्हणतात, पूर्व त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबा म्हणतात, पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ते मज आधी फळाशी आली, परमानंदू आधी मानसी भेटी झाली या संतांची। त्या संतांची भेटी सहज होत नाही। नाथ महाराज म्हणतात, चंद्रामृत सुख सेवेल, असता जाता रवी धरवेल, बाहेरळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी ना होईगा। अहो, त्या साधूच्या भेटी करता खूप मोठं पुण्य लागते। तू कोबऱ्या देवाला भेटता, देवा अरे कोणतं पुण्य, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, तुही दणवाधिक दुराविले देवा, मला त्यांचं कोणत्या पुण्याने सेवक होता येईल, मला त्याचं वर्म सांगा। ऐशे वर्मे मद दावी नारायणा, अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी। पण आपण खूप भाग्यवान आहात की अशा महान संतांचं दर्शन आपल्या या मागच्याच वर्षी या ठिकाणी झालं आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र पावन झाली। आणि पवित्र भूमी पावन झाल्यावरच नंतर या ठिकाणी देवाला यावं लागते। आतापर्यंत या ठिकाणी महिला मंडळींनी जे काही कष्ट केले असतील, बाबांनी सांगितलं 11 रुपये 51 रुपये अशी वर्गणी जमा करून या ठिकाणी बांधलं होतं। पण जेव्हा त्या ठिकाणी संतांचे पाय लागले, आता देवाला वाटते की मी इथे यावं। आधी त्या ठिकाणी देवालाही काय वाटत असेल, पण आज देवाला वाटते की नाही मी इथे गेलं पाहिजे, पण स्वतः देव या ठिकाणी येणार आहेत। म्हणून सुंदर असं या ठिकाणी बाबांचं खूप मोठं मार्गदर्शन आपल्या गावाला आहे आणि आम्हालाही काही सेवा लागली तर आम्ही या ठिकाणी सेवा करण्यात तत्पर राहू। कोणती सेवा सांगा, आम्ही सेवेकरता हजर आहे, कारण सेवा ही महत्वाची आहे। सेवा महत्वाची म्हणून आम्ही सेवा करू। या ठिकाणी जे काही सेवा लागेल तन मन धनाची
कोणतीही सेवा लागो ती सेवा आम्ही या ठिकाणी करण्यास तयार आहे। या ठिकाणी बाबांनी सर्वांना आमंत्रण केलं आणि मलाही या ठिकाणी आमंत्रण, मी अध्यक्ष नाहीत, अध्यक्ष बाबाच आहे या कार्यक्रमाचे। अध्यक्ष पद सर्वात महत्वाचं पद असेल, पण ती खरं बाबाच अध्यक्ष आहे आणि बाबाच राहतील। आणि बाबांनी अहो या कार्यक्रमाचेच नव्हे तर आपल्या खांडिऱ्याचे अध्यक्ष बाबा आहे, कार्यक्रमाचे नाही तर आपल्या खांडिऱ्याचे। आज त्यांनी आपल्या खांड्याचे भाग्यविधाते जे होते खऱ्या अर्थाने सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर यांनी ही नापीक जमीन सुपीक केली। ती सुपीक जमीन पुन्हा तशीच तशी राहावी म्हणून पुन्हा झेंडूजी महाराजांनी आपल्याकरता पुन्हा भाग्यविधाते पाठवले, ते म्हणजे आपले जनार्दनजी बाबा। आणि बाबांनी करच पुन्हा जी नापीक जमीन होणारी होती ती पुन्हा त्या ठिकाणी सुपीक करायला त्या ठिकाणी बाबा थांबलेले आहेत, उभे आहेत, स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालतायत। आणि बाबांचा अशाच आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो आणि बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। या गावात या परिसरात जी छोटी छोटी गावं आहेत ती गावं कनेक्ट व्हावी आणि या गावांचा विकास व्हावा या हेतूनेच आपण एवढ्या आतमध्ये इकडे येऊन हा सगळा प्रोजेक्ट उभा केलाय। तर या पद्धतीने आपण या मंदिराची या ठिकाणी रचना करणार आहोत आणि मला भरोसा आहे, मला विश्वास आहे, जसं संतांनी सूत्र दिलंय की आधी केले मग सांगितले, की जर हे मी या ठिकाणी केलं की एकाच गाभाऱ्यात वारकरी संप्रदाय म्हणजे एकच मंदिर असं की जिथे वारकरी लोक पण येतात, वारकरी संप्रदायाचं पण दैवत आहे आणि सत्पंथ संप्रदायाचं पण दैवत आहे। तर मी या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मी देश विदेशभर सांगू शकतो की मी स्वतः या कार्याची सुरुवात केली आहे, की संप्रदायाला जोडायचं काम मी सुरू केलंय आणि त्याची सुरुवात आपल्या वडोदा गावातून आपण करतो आहे। कारण की संप्रदाय आपली उपासना पद्धती अलग असू शकते, परंतु सर्वांचं ध्येय मात्र एक आहे। आणि आपलं परिसर आता कोणत्याही संप्रदाय वादामध्ये आपला परिसर नाही, कोणत्याही जात समाजाच्या वादामध्ये आपला परिसर नाही। याही गावामध्ये 2-3 समाजाची लोक वडोद्यामध्ये राहतात, निवास करतात आणि वडोदा गावामध्ये जरी 2-3ही समाजाची लोक राहत असतील तर या गावातील कोणत्याही समाजाचा तो व्यक्ती आहे त्या प्रत्येक समाजाच्या व्यक्तीवर माझं सारखं प्रेम आहे आणि त्या सगळ्यांची मला सारखी काळजी आहे। या 3ही गावांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत मध्ये एकदा माझी परीक्षा पण बघायचा इथे प्रयत्न झाला वडोद्यात, की जेव्हा इथे या रस्त्याचं काम सुरू असताना BN अग्रवाल त्याचा तो मॅनेजर जो लक्ष देतो, तर काम सुरू असताना ह्याने मला सांगितलं की इथे चौकात तो थोडं नाही म्हणतो करायला, आतमध्ये थोडंसं। म्हटलं मी आलोच तिथे, मी येऊन त्याच्याशी बोललो, त्याने नेहमीप्रमाणे थोडेसे आडेवेडे घेऊन, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आडेवेडे कसे असतात, तसे आडेवेडे घेऊन त्याने कारणं सांगितली, त्याला समज दिली। मग त्याचं तो अभ्यासू बाबासाहेब आंबेडकरांवर त्याचा चांगला अभ्यास आहे आणि त्याची श्रद्धा पण आहे, परंतु काही चुकीच्या लोकांकडून काही चुकीचं ऐकलेलं असल्यामुळे कदाचित त्याची इच्छा झाली आपण महाराजांची परीक्षा घ्यावी। मग त्याने ते आटोपलं सगळं, मी करतो म्हणे। मग तो म्हणे तुम्ही इथे आहात, कधीपासून आहात, काय? मग मी माझा परिचय दिला, माहिती दिली। मग म्हणे तुम्ही गावात काही गेले नसाल कधी वडोद्यात, म्हणजे मी एवढ्या आलिशान बंगल्यामध्ये राहणारा महाराज आहे ना, मग मी या छोट्याशा गावात गेलो नसेल। म्हटलं मी जाऊन आलोय, 2-3 वेळेला गावात जाऊन आलोय आणि मी या गावात जेवण पण करून आलोय। मला वाटतं सुनीलच्याकडे ते गणपती उत्सवात का काय, मी जेवण पण करून आलो। म्हणे ठीक आहे, तुम्ही या गावात गेले, जेवण केलंय, पण तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या वाड्यात नसेल गेला, तिकडे तुम्ही गेले नसाल। म्हटलं मी गेलो नाही, परंतु तिथे तीही सगळी मुलं उभी होती। म्हटलं ह्यांनी बोलवलं आणि मी गेलो नाही असंही माझ्याकडून झालं नाही। म्हणे पण तुम्ही गेलाही, समजा उद्या गेलेत पण तुम्ही तिथे चहा नाही पिणार म्हणे। मी म्हटलं ह्याची आता सगळी उतरवली पाहिजे। मी तिथे खुर्च्या मागवल्या गावातून, तिथे खुर्ची मागवली, मी तिथे चौकात बसलो, त्यालाही खुर्ची दिली, परंतु त्याने एवढी पथ्य पाळली की खुर्चीवर नाही बसला, खाली बसला माझ्या पायांजवळ।
मग मी म्हटलं इथून मला चहा प्यायची आहे आणि इथून बाबासाहेबांच्या वाड्यातूनच मला चहा आली पाहिजे. त्या पोरं एवढे खुश झाले, सगळे 8-10 पोरं गावात पळत गेले की महाराजांना आम्ही चहा आणतो. म्हटलं मी चहा घेईन पण एका घरून आणा, 8 घरची नाही पिणार, परंतु मला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाया घरचीच चहा प्यायची आहे. मग त्यांनी तिथून चहा बनवून आणली, कॅटली नवी, कप पण नवा आणि स्वच्छ वगैरे धुवून त्यात मला चहा आणली. त्याने मी बसून स्वतः तिथे चहा पिली चौकात. हे सगळे साक्षी आहे बडोदावासी. आणि जर मी त्या दिवशी तसं वागलो नसतो तर कदाचित त्याच्या मनातही भ्रम कायम राहिला असता. आणि काही जी वृत्ती असते जी विवाद निर्माण करायचा प्रयत्न, मतमतांतर करायचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत असते, त्याला बळ मिळालं असतं. मी हे उदाहरण याच्यासाठी दिलं की तुम्ही पण कायम लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने की मालिक दिलदार होता है. त्या दिवशी मी दाखवून दिलं तुम्हाला की मालिक दिलदार होता है, वो चमचों से परेशान होता है. मी त्या दिवशी तसं मला माहित आहे, माझे नियम मला माहित आहे, माझी पावित्र्यता मला माहिती आहे, मला माझी परंपरा माहित आहे. परंतु मी त्या दिवशी हे वागणं यासाठी आवश्यक होतं की ह्या परिसरामध्ये कोणत्याही पद्धतीची समाजाची, जातीची, धर्माची खोडं इथे येता कामा नाही. जिथे मी आलो तिथे मला समरसता पाहिजे, तिथे मला एक दुसऱ्याचं प्रेम अपेक्षित आहे. म्हणून आजही माझी मानसिकता हीच आहे. मला आंबेडकर नगरामध्ये पण कुणी बोलवलं, मी घरी येऊन चहा प्यायला आजही तयार आहे. मी काही माझा धर्म, माझी पावित्र्यता त्याच्याने नष्ट होईल असं मला तरी वाटत नाही. मी जळगावला एक समरसतेचाच कार्यक्रम असताना मी जळगावला वाल्मिक समाज, मेहतर समाजाच्या व्यक्तीच्या घरी, राजू मामा त्याचा साक्षी आहे, त्यांच्या घरी संघाचा कार्यक्रम होता समरसतेचा. मी त्यांच्या घरी जाऊन जेवण केलं. आधी मलाही संकोच वाटला, परंतु जेव्हा मला राजू मामाने सांगितलं की तुम्ही येणार म्हणून 8 दिवसापासून घर स्वच्छ केलंय, नवीन ताट तुमच्यासाठी आणलंय, ज्या भांड्यात स्वयंपाक झाला ती भांडी नवीन आणली आहे आणि तुमच्या पद्धतीनं बिगर कांदा लसूणचं जेवण तयार आहे. आणि जेव्हा आम्ही गेलो तर स्वागत करून त्यांनी जेव घातलं. एका चौकीचं घर, आम्ही 5-6 लोकांनी तिथे बसून जेवण केलं. कोणाही संताच्या आणि कोणाही व्यक्तीच्या मनात असे कोणतेही भेदभाव नाहीत. आम्हाला अपेक्षित आहे आपण सगळ्यांनी, संप्रदाय असो, जात समाज असो, धर्म असो, आपण सगळ्यांनी आपल्या परिसरामध्ये गुण्या गोविंदाने नांदलं पाहिजे. सुनील इथे उपस्थित आहे, उपसरपंच. सुनीलला मी सांगितलं हे तुम्ही इथे बांधकाम केलंय, इथे तुमची जी पुढची पिढी आहे, येणारी पिढी, या येणाऱ्या पिढीला गौतम बुद्ध समजले पाहिजे, त्यांना त्यांची शिकवण समजली पाहिजे, त्यांना त्यांचे आदर्श समजले पाहिजे. आपली परंपरा काय, आपली प्रज्ञाशील करुणा म्हणजे काय हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. म्हणून सुनीलला सांगितलं की तिथे तुम्ही तशी प्रयत्न करा. आणि पाहिजे तिथे जर भगवान गौतम बुद्धांची मूर्ती तुम्हाला, तुम्ही त्या नियमाप्रमाणे तुम्ही ठरवून या, ती गौतम बुद्धांची मूर्ती मी देतो, तिथे स्थापित करून पुढच्या पिढीला गौतम बुद्ध समजले पाहिजे, त्यांचे आदर्श समजले पाहिजेत, ज्यांच्यावर मी माझ्या कथेत तासनतास बोलत असतो, त्यांच्या चरित्रावर आहेच तेवढं ते चरित्र मोठं. म्हणून असं कोणाच्याही मनामध्ये द्वेषभाव कुठेही नाही. पण अशी काही लोक जर प्रयत्न करत असतील आपल्याही परिसरामध्ये येऊन धर्म संप्रदाय, तर त्यांच्यापासून सावधान राहून ही उदाहरणं त्यांना आपण प्रत्येकाला दिली पाहिजे. म्हणून आपल्या या परिसरात अशा पद्धतीने एकत्रित येऊन, समरस होऊन एकत्रितपणे आपण या आपल्या संपूर्ण परिसराचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करा. याचं एक उदाहरण आपण समरसता महाकुंभात पण दिलं. समरसता महाकुंभाचं जे भूमिपूजन झालं, जे ध्वजारोहण झालं, त्या ध्वजारोहणाच्या पूजनामध्ये पण सुनील होते बोदडे, वडोद्याचे उपसरपंच. म्हणजे त्यामध्ये पण आपण 48 नरूभाऊ पण होते, 48 जाती समाजाच्या लोकांना आपण बोलवलं आणि त्या साधू संतांच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन आपण सर्व जाती समाजाच्या लोकांकडून केलं संतांच्या उपस्थितीमध्ये. पण एकही जात किंवा समाजाचा व्यक्ती बाकी नव्हता की तो त्या दिवशी भूमिपूजनाला, ध्वजारोहणाला
उपस्थित नव्हता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमातही आपण सर्व जात आणि समाजांना एकत्रित आणून त्यांच्या हस्ते पूजन केलं. मला हेच अपेक्षित आहे आणि मला आत्मविश्वासाने पुढच्या आयुष्यामध्ये बोलता यावं म्हणून या मंदिराचं निर्माण या पद्धतीने या ठिकाणी आपण करतो आहे की मी फक्त माझ्या बोलण्यात नाही, माझ्या कृतीत पण ते सगळं आहे. म्हणून एक सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण आज निर्माण करतोय. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी तन मन आणि धनाने एकत्रितपणे येऊन जेव्हा जेव्हा या माता भगिनी महिला मंडळ हे 11 रुपये मला पावत्या दाखवायला यायचे की मंदिराचं बांधकाम महाराजी 11 रुपयाची पावती. म्हणजे मला ते इतकं विशेष वाटायचं की ह्या जाऊन विरोधा पिंपरोड आजूबाजूच्या गावांना 51 रुपये पावती. मी म्हटलं तुम्हाला माहित आहे वीटचा काय भाव आहे? 4 रुपये 5 रुपये वीट आणि पावती त्यांची 11 रुपये. परंतु त्यांची तळमळ किती की आम्हाला 11 रुपये का कोणी देईना, पण आम्ही 11 रुपये घेऊन मंदिर करायला तयार आहे. तर एवढी त्यांची तळमळ आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या परिसरामध्ये आपण एक मंदिर या ठिकाणी निर्माण करतोय आणि भविष्यामध्ये हा जो पूर्ण पटांगण आहे या गावाला छोटा मोठा कोणताही धर्म समाजाचा कार्यक्रम असो, इथे उत्तर कार्य आहे का कोणाचं लग्न आहे, साखरपुडा आहे, इथे कोणती व्यवस्था तशा पद्धतीची नाही. म्हणून भविष्यामध्ये माझी इच्छा आहे की या गावासाठी तो समोरचा एरिया आहे हा एरिया इथे असं एखादं शेड जर आपल्याला एखाद्या निधीतून टाकता आलं तर इथे तीही व्यवस्था सुंदर अशी होऊ शकते. परंतु आता सुरुवातीला आपल्यासाठी महत्वाचं आहे की लवकरात लवकर मंदिराचं निर्माण या ठिकाणी आपण करावं आणि मोठ्या स्वरूपामध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आपण करावा. इथून करंजीला पण मंदिराचं निर्माण झालंय आणि तिथे पण सुंदर असं मंदिर, म्हणजे आता ओळखू येत नाही ती जागा, तिथे सुंदर असं मंदिराचं निर्माण झालंय आणि त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा काय दिली तारीख मी सचिन 21 फेब्रुवारीला त्या ठिकाणी, म्हणजे 19, 20, 21 तर 3 दिवस तिथे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे फेब्रुवारी. हा तर तेव्हा मंदिराच्या त्या प्राणप्रतिष्ठेचा पण तिथे कार्यक्रम आहे आणि मला आनंद आहे की या 2-3 गावांमध्ये पण आता जी जीर्ण मंदिर आहे त्यांचा जीर्णोद्धार परिसरामध्ये सुरू आहे. याला थोडासा वेळ म्हणून घेतला आपण की तेही काम कम्प्लीट करायचं होतं. यांना म्हटलं तुम्हाला देणारा वर्ग ठरलेला आहे 3 गावांना, तुम्ही एकाच काम मंदिरासाठी 3 गावं तुम्ही जाणार वेगवेगळ्या गावांसाठी, तर देणाऱ्यांना पण अडचणी येतात. म्हणून एक काम आपण कम्प्लीट करावं म्हणून पण आपण याला थोडासा उशीर केला. आता ते काम झालंय, आता प्राणप्रतिष्ठा पण होते आणि ते नंतर मग आपण हे काम सुरू करून ह्याची प्राणप्रतिष्ठा. तर तुमच्या यथायोग्य तुम्ही आज सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केला. हे तुमचं साधे भोळापणा आहे, तुमची सहजता आहे, तुमची निर्मळता आहे आणि सरळता आहे. तुमच्या या स्वभावाचं सर्वांनाच कौतुक आहे आणि सर्वांनाच आवडेल की या सगळ्यांनी तुम्हाला काहीतरी मदत या मंदिरानिमित्त केली. तर या सगळ्या आपल्या परिसराचा भौतिक विकास सुद्धा व्हावा, आध्यात्मिक विकास सुद्धा व्हावा ही माझी विनंती आहे, अपेक्षा आहे. तुम्हाला उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आणखी जी काही कामं आता हौद पण तिकडे जातोय, म्हणजे ही इथे जी इथले जे सरपंच आहे, मुख्य सरपंच ते इथे सुभाष भाऊ आहे, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे प्रोग्राम साफ स्वच्छतेचे आणि पाण्याचे होतात. तर हे जे थोडस पाण्याचा अपव्यय होतो हे सगळं इथून काढून इथून आता सुभाष आता हा हौद तिकडे नेतोय. मग तिकडे सुरू झाल्यानंतर आपली पण जबाबदारी आहे. मी मागे तुम्हाला सर्वांना ग्रामसभा घेऊन पण सांगितलंय की आपलं हे पूर्ण स्वच्छता आपल्या गावात असली पाहिजे, हगंदरी मुक्त गाव झालं पाहिजे आणि बऱ्यापैकी तुम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. बाकीच्या गावांना तर आम्ही थकलो पण तुम्ही तरी ऐकलं. आता पिंपरोडलाही अजून एकदा कार्यक्रम घेऊन ते करावं लागेल, पण तुम्ही नियमाचं पालन पण केलंय. तर अशीच स्वच्छता कायम या सगळ्या रस्त्यांची आपण सगळ्यांनी ठेवून आपलं गावाला येण्याचं मन सगळ्यांचं झालं पाहिजे. गाव स्वच्छ असलं, सुंदर असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तुमच्या सहकार्यासाठी पण मी धन्यवाद देतो. अजूनपर्यंत मला तरी रागवायची वेळ तुमच्यावर आली नाही आणि महाराजांना राग येईल असं पण तुम्ही
वागायचं नाही, याच्या पुढे पण जे जे काही चांगलं आहे तुमच्यासाठी, गावासाठी, ते सगळं आपण करू. तुमचं साथ सहयोग त्या सगळ्या गोष्टीसाठी अपेक्षित आहे. तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आणि उपस्थित सर्वांना आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. मी महाराजांना विनंती करतो. तत्पूर्वी काही सूचना आहे का की हरिभक्तपरायण धनराज महाराज त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा सगळा कार्यक्रम होतो, तर त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजमान परमकृपालू परमेश्वराला नमस्कार करतो. उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. आजच्या या मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित श्रद्धेय हरिभक्तपरायण धनराज महाराज अंजाळीकर, तसंच आपल्या खंडोबा वाडीचे उत्तराधिकारी महंतश्री पवनकुमार दासजी, आचार्य डॉक्टर सचिन पाटीलजी आणि उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना मी यथायोग्य अभिवादन करतो, प्रणाम करतो. आजच्या उपस्थितीबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बाहेरगावचीच मंडळी जास्त दिसते आहे आणि याला कारण वडोदा वासियांचा स्वभाव आणि वडोदा आपल्या या पंचक्रोशीमध्ये असलेलं तुमचं सर्वांवर प्रेम. उपस्थित आपल्यालाही सर्वांना, ग्रामस्थांना, लगभग 3ही गावाची थोडी थोडी लोक इथे 4-4, 5-5 प्रतिनिधी उपस्थित आहे. सर्वांना मी आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी जे मंदिराचं निर्माण, मला वाटतं ही 3री पिढी आहे की आधी महिला मंडळाने पुढाकार घेऊन खूप, म्हणजे मलाही आठवत नाही किती वर्षांपूर्वी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. ओटा झाला, त्यावर भिंती उभ्या झाल्या, ओटा झाला, पण पत्र आणायला पैसे नाही म्हणून मंदिर अपूर्ण राहील आणि ती पत्र बसवली नाही म्हणून मग त्या भिंतीही खराब झाल्या, तो ओटाही खराब झाला. मग कुठेतरी चर्चा सुरू झाली मी इकडे आल्यापासून की झालं पाहिजे. मग परत महिला मंडळाने बाहेर गावाला वगैरे जाऊन 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपया एवढ्या मोठ्या मोठ्या दक्षिणा एकत्रित केल्या, देणग्या, आणि कुठेतरी काम सुरू केलं. जेवढी त्यांच्याकडे देणगी होती त्या पद्धतीचा त्यांनी कारागीर पण शोधला आणि 12 फुटाचा कॉलम 3 वेळेला त्यांनी भरला. जेव्हा मी ते काम बघायला एकदा आलो तेव्हा अक्षरशः त्या रेतीत माती मिक्स होती आणि तसं ते काम सुरू होतं आणि 12 फूट जो कॉलम आहे तो 3 ठिकाणी डॅमेज होता. असं ते काम या ठिकाणी सुरू होतं आणि जो आधीचा पाया होता वर, त्या पायातच फुटिंगा होत्या, जमिनीच्या आत 6 इंच पण नव्हतं. जेव्हा हे सगळं काढलं, फक्त याला 2 तास हे हटवायला लागलं, म्हणजे सगळं स्ट्रक्चर लोड बेरिंग वरच्या वरच होतं आणि त्यावर मग स्लॅब करणं, त्यावर घुमट, ते रिस्क होती खूप मोठी. जेव्हा मी ते काम बघितलं, मी ते काम थांबवलं. त्यांना म्हटलं आता तुम्ही जे पैसे देऊन दिलेत ते पैसेही सोडून द्या, तो हिशोब बरोबर करा, काही आपण पैसे पण परत मागायचे नाही, पण काम आपल्याला करायचं नाही. याला मला वाटतं 2 वर्ष झाली मी काम थांबवलं. तर ते काम आपण बंद केलं की ते आपण व्यवस्थित करूया. नंतर तरी त्यांचा आग्रह होता की आपण जे कॉलम उभे झाले आहेत तर त्यांचा उपयोग करू. म्हटलं ते उपयोगातच नाही. मग माझ्यामुळेच खऱ्या अर्थाने 2 वर्षाचा हा काळ पण गेला की आपण करू यामध्ये. ते सगळे माझ्याच भरोशावर राहिले आणि मी वेगळ्या धावपळीत लक्ष देऊ शकलो नाही. पण आता 6 महिन्यापासून खरं तर ह्याचं
भूमिपूजन माझी मनापासून इच्छा होती की आपल्या कार्यक्रमातच करावं, पण तेव्हा पण ते मी माझ्या त्या सगळ्या तयारीत नाही लक्ष देऊ शकलो. पण आता मी 2-3 महिन्यापूर्वी त्याकडे लक्ष दिलं. आधी JCB आणून ते सगळं आधी हटवलं, त्याचं एक मेजरमेंट आपण घेतलं आणि त्यामध्ये सुंदर अशा एका आपण डिझाईन त्याचं मंदिराचं केलंय. तर छोटंसं पण सुंदर मंदिर व्हावं अशी आपली इथली अपेक्षा आहे. आणि विशेष या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, मला स्वतः आतमध्ये पण सतपंथाचं जे आराध्य दैवत आहे, ज्यांची मी उपासना करतो, सतपंथ संप्रदायात केली जाते, विष्णू भगवंताचे 10वे अवतार कल्की भगवान, निष्कलंकी नारायण भगवान, तर त्यांची ही एक मूर्ती बसवावी अशी माझ्या मनात इच्छा होती. आणि धन्वंतरीची, तर धन्वंतरीची मी तिथे आतमध्ये एक जागा बघून तिथे बसवणार आहे. परंतु मी विचार केला की आपण तिथे मूर्ती बसवतो आहे, परंतु तिथे न बसवता आपण इथे विठ्ठल मंदिराचं निर्माण करतो आहे. तर विठ्ठल रुक्माई आणि शेजारीच त्या मंदिरातच आपण भगवंताच्या, विष्णू भगवंताच्या 10व्या अवतार निष्कलंकी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली तर ते उत्तम होईल. मग मी या सगळ्या मुलांशी पण बोललो, त्या सर्व मुलांना पण त्याचा आनंद झाला की हे आपण करूया. तर या ठिकाणी अशा पद्धतीने ती रचना केली आहे. गाभारा एकच राहील आणि त्या एकाच गाभाऱ्यामध्ये सतपंथ संप्रदायाचं आराध्य दैवत निष्कलंकी नारायण भगवान आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा विठ्ठल यांची मूर्ती त्या ठिकाणी आपण प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणार आहोत. तर मला तरी वाटतं की हे पहिलं मंदिर आपल्या संपूर्ण परिसरात, खानदेशात, किंवा मी खानदेशापुरतच बोलतोय, की पहिलं मंदिर हे या पद्धतीचं निर्माण होईल की एकाच मंदिरात, एका गाभाऱ्यात 2 संप्रदायाची दैवत असतील आणि सर्व या ठिकाणी एकत्रित येऊन त्या दोघही देवतांचं पूजन करतील. या पाठीमागे माझा हेतू एवढाच होता की इथे जर मी मूर्ती बसवली तर सर्व ग्रामस्थ इथे येत जात राहतील, इथे सेवा पण होईल, सर्वांना दर्शनाचा लाभ होईल आणि ती मूर्ती इथे स्थापित केलं तर माझं अधिक लक्ष या मंदिराकडे कायम पण त्याच्या व्यवस्थेसंदर्भात इथे राहील. दुसरा माझा स्वार्थ असा होता, येता जाताना मी थांबणार, परत तिथे आश्रमामध्ये येणारी जी लोक आहेत ती पण या निमित्त मंदिरात येतील, दर्शनाला येतील. लागेल की आज हा सोन्याचा आणि भाग्याचा दिवस आमच्या गावाला बघायला मिळाला. आज कित्येक वर्षापासून आमच्या ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामाला ब्रेक लागलेला होता. तो आज पूजनीय गुरुदेव यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज पूर्ण होताना आमचं स्वप्न आम्हाला दिसत आहे. कुठेतरी आमच्या गावातील मंडळींच्या मनात हा विचार होता की कुणीतरी यावं आणि आमच्या गावाचा पण मंदिर पूर्ण करून उद्धार करावा. तेच कार्य आज महाराजांच्या वतीने आमच्या गावात पूर्ण होत आहे. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आणि उत्साह आहे. कित्येक वर्षापासून आमच्या कामाचं हे, आमच्या मंदिराचं काम हे काही ना काही कारणास्तव बंद पडलेलं होतं. त्याच्या तुम्ही सर्वजणांनी आमच्या अगोदर पण तुम्ही आमच्या मंदिराला सहकार्य केले होते, तसेच यापुढे सर्व मान्यवरांनी आमच्या मंदिराच्या बांधकामाला पुढे पण सहकार्य करावे आणि
इष्ट देवता फिरमा कुल देवता फिरमा ग्राम देवता फिरमा स्थान देवता फिरमा वास्तु देवता फिरमा वाणी हंगरवा फिरमा सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः माता पितृगणगमनेभ्यो नमः एतत्तरमदान देवताभ्यो नमः निष्कलंकी नारायण देवताभ्यो नमो नमः हस्ते जलमाधाय विष्णु श्रीमद्भगवतो विष्णुराज्ञा प्रभवतो सुचिद्वाहा कलवी वायुवस्तकरी लेखिकी प्रसुजडे नमदिव्ये दंडकारण्य गोदावरी आहुत्तरी दीर्घपुष्यावत्तरी झांडिवांतिकी गोदोदर शोभन नाम संवत्सरेः उत्तरायणे महामंगलमास उत्तमासे मार्गशीर्षमासे कृष्णपक्षे शुभदिव्यो दुराजदेवं भीतायां शुभपुण्यतिथोः आपल्या गोत्राचं आणि जन्मनावाचं उच्चारण करून घ्यायचे अहम मनो आत्मनो पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ बडोदा ग्राम वासी जनाना सद्गुरु भगवत कृपा नमस्कार करायला गोकर्ण महागाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु शरण महागणाधिपतिर्मा प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि ओम जपाकुसुगंधा शमकाशपेयं महतीं नमोरिन्द्र वभापग्नमर्दो स्मितुलाक्रम सूर्यनारायण सविता श्रीनारायण मासोपचारार्थी धनक्षत्वादी संपूजित आकृष्ण नरदशा वर्तमानोन्वेषण मृतनदहिरण्यनदेतार्थीनादि ओजाति भुलानिन्न सविता श्रीनारायण मा प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि चन्द्रमामन सोजाति कुचोः सूर्यो अजायत श्रोत्रद्वाय च प्राणज भातनीरजायत ज्वालामालिन्येन मा रत्नेश्वरेण मा सोपचारार्थी धनक्षत्वादी संपूजित पृथ्वीजागतालोका देवी त्वांशादानकाले नमः देवी पवित्रं दुर्गाहं वसन्तदेवताभ्यो नमः सर्वोत्तरादिं धचत्वाद्वी सम्पूज्येत आकाशात् स्वयं सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति गंगे जमुने जयगो गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधं कुरु गच्छतु अस्त्रजाय नमः सर्वोपचारादिं धचत्वाद्वी सम्पूज्य सर्वतीर्थान आवाह्य सर्वतीर्थान आवाह्य अपवित्र पवित्र वा सर्वावस्थागतो या स्मरेत् पुण्डरीकाक्षसभायां दर्शि सर्वं सुचि पूजाद्रव्याणि आत्मानं प्रोक्षेत अथ ध्यानम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् श्रीमन्महागणाधिपतिर्मा ध्यानं समर्पयामि स्वाध्योपाध्यं समर्पयामि भूमिकुर्वन्ति देवताभ्यो नमः सर्वोपचारार्थी नक्षत्रपुष्पादिभिः सम्पूज्य निष्कलंकी नारायण भगवान की जय पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आदि शक्ति तुकाबाई की जय समसंतन की जय एकदम महाराज म्हणतात मागे लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।